सांगली येथील पोळ कुटुंब आपल्या हक्काच्या जमिनीसाठी न्याय मिळवण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यासमोर उपोषणास बसलेत। हरिपूर अंकली रस्त्यालगत पोळ कुटुंबांची जमीन असून येथील काही स्थानिक मंडळी त्यांना त्यांच्या जमिनीमध्ये येण्या जाण्यास मज्जाव करतात, अशी तक्रार कुटुंबियांची आहे व त्याचे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेत। तरी पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या कुटुंबाने केली। प्रसंगी भारतीय ब्लू पॅन्थर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। पॅन्थर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गोंधळे, शशिकांत पोळ, धनंजय खांडेकर, मागासवर्गीय शेतकरी अरुण पिराजी पोळ, संपूर्ण पोळ कुटुंबीय या उपोषणास बसला। लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी प्रशासनाकडून अपेक्षा आहे। मागासवर्गीय शेतकरी श्री अरुण पिराजी पोळ यांची जमीन जवळजवळ 2 एकर ही हरिपूर अंकली या रस्त्यावर असून त्या शेतालगत मांगले कुटुंबियाची तिन्ही बाजूनी शेती आहे आणि ते मांगले कुटुंब त्या मागासवर्गीय शेतकरी अरुण पोळ यांना शेतामध्ये येऊन न देणे, शेत न पिकवणे अशी आणि दमदाटी देणे आणि जातीवाचक शिवीगाळ करणे, अंगावर जाणे असे कृत्य करतात। आणि परवा तर एक कहरच त्यांनी केला। जवळजवळ गेल्या महिन्यात 2 एकर ऊसच त्यांनी रात्री पळवून नेला, म्हणजे त्यांनी पिकवलेला ऊस मशीनद्वारे कट करून त्यांनी कारखान्याला गाठला। ही मागासवर्गीय शेतकऱ्यांची पिळवणूक असून मागासवर्गीय शेतकऱ्यांनी शेती करू नये का असा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सवाल पडलेला आहे। तरी भारतीय ब्लू पॅन्थरच्या वतीनं आम्ही त्या मागले जातीवादी मागले कुटुंबावर 1860 गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर ताबडतोब अटक व्हावी या मागणीसाठी आम्ही तिथं 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं आहे। जर का अटक नाही झाली तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। माझी हरिपूर गावामध्ये 2 एकर शेत जमीन आहे स्वतःच्या मालकीची। त्यामध्ये आम्ही कायम कसत होतो, पण अलीकडच्या काळात मांगली कुटुंबीय आम्हाला चारी बाजूने त्रास देत असतात। शेतात पाणी सोडणे, आलेले पीक खुरपून नेणे, जनावरं सोडणे, उलट शिवीगाळी करणे, मारायला अंगावर येणे, त्या अशा प्रकारचे कृत्य करतात। त्यामुळं आम्हाला जाण्या येण्यासाठी भय बसल्यासारखं झाले। आम्हाला जर काय त्यांच्या हे झाला तर ते स्वतः आमच्यासाठी हे असतील गुन्हेगार ठरतील, म्हणून त्यांच्यावर होता होईल तेवढी लवकरात लवकर गुन्हा नोंद करून त्याच्या आम्हाला न्याय मिळावा। आणि ह्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी माझ्या शेतातील ऊस 2 एकर त्यांनी मशीनद्वारे तोडून कारखान्याला घालवलं आहे, पंचगंगा कारखान्याला घालवलेलं आहे। त्याची नोंद आम्ही केलेली आहे आणि ते देखील आम्हाला बिल आमच्या पोलीस तक्रार ह्याच्यावर घ्यायला तयार नाही आणि बिल देखील आम्हाला मिळावं ही आमची अपेक्षा आहे।